हेलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. डिअर फ्रेंड्स, आज आपण 12th इंग्लिशचा बिग डेटा बिग इन्साईट हा जो लेसन आहे त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पेज नंबर 38वर पाहायचं आहे. तर नंबर 4चा पॉईंट आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग म्हणजे काय? पतसंस्था. फायनान्स म्हणजे वित्त, पैसा. अँड ट्रेडिंग म्हणजे व्यापार. जो पॉईंट आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, पतसंस्था, वित्त आणि व्यापार. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. जी नवीन प्रणाली बिग डेटा ॲनालिटिक्स आलेली आहे याच्याद्वारे आपण लोकांचं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्सची स्टडी करू शकतो. लोक कुठं इन्व्हेस्ट करत आहेत त्याचा अभ्यास आपण याच्या सहाय्याने करू शकतो. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आणि न्यू न्यू म्हणजे नवीन, इन्साइट्स म्हणजे अंतर्गत माहिती. एनेबल म्हणजे समर्थ करणे. द बँक म्हणजे पतसंस्था. अँड फायनान्स कंपनीज, फायनान्स म्हणजे वित्त, अर्थ, पैसा पुरवणाऱ्या कंपनीज. टू कम विथ सुटेबल प्लॅन. कम म्हणजे येणे, विथ सुटेबल योग्य, प्लॅन्स म्हणजे योजना. लोकांच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल बँकेला माहिती होत आहे आणि त्यामुळं बँक काय करत आहे तर योग्य प्लॅन घेऊन लोकांसाठी समोर येत आहे. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि बिग डेटा हॅज एनेबल म्हणजे समर्थ करणे. स्मूथ फंक्शनिंग, स्मूथ म्हणजे सुलभपणे, फंक्शनिंग म्हणजे कार्य करणे. ऑफ दीज एजन्सीज, आणि ह्या ज्या सर्व एजन्सीज आहेत, संस्था आहेत, बँकिंग असेल, फायनान्स असेल, ट्रेडिंग, ह्या ज्या संस्था आहेत यांचं बिग डेटामुळं जे काम आहे ते अगदी सुलभ झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. बँकिंग आणि फायनान्स सेक्टर म्हणजे विभाग, बँकिंग सेक्टर असेल नाहीतर फायनान्स सेक्टर असेल, इज यूजिंग बिग डेटा. हे काय करत आहेत? बिग डेटाचा वापर करत आहेत. टू प्रेडिक्ट म्हणजे अंदाज लावणे, भविष्य सांगणे. अँड प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे. सायबर क्राईम्स, कशाचं तर सायबर क्राईम्स म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून होणारी जी गुन्हेगारी आहे त्याचा अंदाज बांधता येतो आणि अंदाज बांधून त्याचं प्रिव्हेंट म्हणजे त्याला प्रतिबंध देखील करता येतो. अँड कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आणि कार्ड वापरून एखादा काही फ्रॉड काम झाला असेल, खोटं काम झालं असेल तर त्याचं डिटेक्शन, त्याचा तपास लावता येतो. आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स एटसेट्रा. आणि आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स, ऑडिट म्हणजे हिशोब, ट्रेल्स म्हणजे माग घेणे. आणि जे ऑडिट आहे, एखाद्या कंपनीनं जे ऑडिट दाखल केलेलं आहे ते ऑडिट बरोबर आहे का चुकीचं आहे त्याचं देखील आर्कायवल म्हणजे आकडेवारी घेता येते. त्या आकडेवारीचं ट्रेल म्हणजे तपास करता येतो. एटसेट्रा बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स. आणि हे कशाच्या प्रकारे करता येतं? बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ द कस्टमर. तो जो कस्टमर आहे त्याचं जे पास्टमध्ये डेटा म्हणजे माहिती, भूतकाळातली त्याची माहिती जमा करून आपल्याला हे सर्व ऑडिट देखील तपासता येतं. अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स. बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. आणि डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे सायबर क्राईमचा अगोदरचा डेटा घेऊन, त्याची माहिती घेऊन बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. बँक भविष्य सांगू शकते. फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न, भविष्यामध्ये कुठं सायबर क्राईम घडू शकतो त्याची माहिती बँक सांगू शकते.
बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स. बिग डेटा फक्त प्रेडिक्ट म्हणजे काय, भविष्य सांगणे. केवळ सायबर क्राईम कुठं होणार आहे याचं भविष्यच सांगत नाही आहे, बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज. तर बिग डेटा हेल्प पण करतो कशासाठी, हँडलिंग इश्यूज. इश्यूज म्हणजे बाबी गोष्टी हँडल करण्यासाठी. रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स, कधी कधी आपलं चुकीचं ट्रान्झॅक्शन होतं, चुकीचा व्यवहार होतो, त्या बाबतीत देखील बिग डेटा आपल्याला हेल्प करतं. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, कधी कधी आपण नेट बँकिंग यूज करत असताना आपलं ट्रान्झॅक्शन फेल होतं आणि बिग डेटा त्याची देखील माहिती देतं की ट्रान्झॅक्शन फेल झालं होतं, हे देखील आपल्याला कळवतं. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. इट कॅन इवन प्रेडिक्ट म्हणजे सांगणे, भविष्य सांगणे. ते आपल्याला सांगू शकतं पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हरवर कधी अटॅक होईल, सर्व्हर कधी जाम होईल, सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. त्याची देखील माहिती देतं आणि त्यामुळे बँक आपले जे ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार आहे, ते मॅनेज करू शकते. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The Securities Exchange Commission म्हणजे आयोग. सिक्युरिटी म्हणजे काय, सुरक्षा. एक्सचेंज म्हणजे अदलाबदल करणारं जे कमिशन आहे, जो आयोग आहे, त्याला म्हणतात SEC इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स. ते काय करत आहेत, ते सुद्धा बिग डेटाचा यूज करत आहेत. टू मॉनिटर म्हणजे लक्ष ठेवणे. फायनान्शियल आर्थिक, मार्केट म्हणजे बाजारपेठ. फॉर पॉसिबल म्हणजे शक्य. इल्लीगल ट्रेड्स, कुठं इल्लीगल बेकायदेशीर ट्रेड व्यवसाय सुरू आहे का. अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज, कुठं संशयास्पद कृती सुरू आहे का, यासाठी देखील बिग डेटा माहिती देण्यासाठी मदत करतो. कोणाला, SECला. The SEC is using network analytics and natural language processors. आणि SEC काय करतं, नेटवर्क ॲनालिसिसचा वापर करतं आणि नॅचरल लँग्वेज, नैसर्गिक भाषा प्रोसेसर प्रक्रियेचा वापर करतं. टू आयडेंटिफाय, कशासाठी तर आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. पॉसिबल फ्रॉड्स, कुठं फ्रॉड होत आहे, कुठं खोटं काम होत आहे, ते ओळखण्यासाठी. इन द फायनान्शियल मार्केट्स, आर्थिक बाजारपेठेमध्ये कुठं फ्रॉड होत आहे, कुठं फसवणूक होत आहे, ते शोधून काढण्यासाठी SEC देखील काय करतं, तर नेटवर्क ॲनालिटिक्सचा वापर करतं आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसरचा वापर करतं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज an area where big data finds a lot of use today. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT हे एक असं क्षेत्र आहे जिथं बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. या ठिकाणी बिग डेटाचा भरपूर उपयोग होत आहे. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणि या ठिकाणी बिग डेटा अल्गोरिदम्स म्हणजे काय, गणन करणे, मोजणे, त्याचा वापर केला जातो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस व्हाया data algorithms that increasingly take into account signals from social media networks and new websites to make, buy and sell decisions in split seconds. आणि त्यांनी सांगितलं की आज द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग, आज जो व्यवसाय चालतो, नाउ टेक्स प्लेस, तो व्यवसाय होतो व्हाया म्हणजे च्या मार्गे, डेटा अल्गोरिदम, बिग डेटा अल्गोरिदम म्हणजे आकडेवारी. दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स, आणि ती काय करते, अकाउंट सिग्नल देते, अकाउंटची माहिती देते फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क. आणि ही आकडेवारी कुठून मिळते, सोशल मीडियावरून, म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. अँड न्यूज वेबसाईट्स, आणखी न्यूज वेबसाईट्स असतात टू मेक, आणि त्याच्यावरून बाय करायचं, सेल करायचे डिसिजन. लोकांना माहीत आहे की आता कशाची किंमत कमी होत आहे, आपण काय खरेदी करू शकतो, किंवा कशाची किंमत वाढत आहे, आपण काय सेल करू शकतो, त्या बाबतीत डिसिजन आपण घेऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 5, स्पोर्ट्स म्हणजे खेळ. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी permutations and combinations
ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आपण क्रिकेटचा मॅच पाहत असताना आपल्याला बरीचशी आकडेवारी तिथं दाखवली जाते. तर gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. मॅच चालू असताना त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, त्यानंतर ट्रेनिंग सेशन असतं प्लेयर्सचं त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, आणि वर्कआउट म्हणजे खेळत असताना सराव करत असतानाचं देखील रेकॉर्ड बिग डेटावर रेकॉर्ड झालेलं असतं. The data enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. आणि बिग डेटाच्या मदतीनं प्लेयरला त्याने परफॉर्मन्स किती केलं त्याची माहिती मिळते आणि इतरांच्या देखील परफॉर्मन्सची माहिती मिळते. It has tremendously helped in improving individual as well as team performance. आणि याच्यामुळे इंडिव्हिज्युअलचं परफॉर्मन्स व्यक्तिगत परफॉर्मन्स देखील वाढलेला आहे आणि टीमचं परफॉर्मन्स देखील वाढलेलं आहे. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. आणि जे गेम खेळत असताना जे इक्विपमेंट असतात साधनं असतात त्यांच्यामध्ये सेन्सर बसवलेले असतात आणि त्या सेन्सरमुळं आपल्याला ॲक्युरेट माहिती त्यांची मिळते. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. सेन्सरमुळं आपल्याला त्या फील्ड म्हणजे ते क्षेत्र मैदानाची कंडिशन परिस्थिती काय आहे ते समजतं. द वेदर हवामान समजतं. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक कामगिरी समजते. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्स जे असतं त्याच्यामुळं आपल्याला ईच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली म्हणजे अतिशय सूक्ष्मपणे ते आपल्याला पाहता येतं. पुढचा पॉईंट आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. ॲडव्हर्टायझर्स जे आहेत ते खूप मोठी कामगिरी करतात बिग डेटामध्ये. बीट फेसबुक, मग ते फेसबुक असू दे, गुगल असू दे, ट्विटर असू दे, और एनी अदर ऑनलाईन जायंट किंवा एनी अदर असंच एखादं ऑनलाईन जायंट असू दे, अशी साईट असू दे. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. हे सगळे ट्रॅक करतात म्हणजे पत्ता ठेवतात. युजर बिहेवियर वापरणारा जो आहे त्याचं वागणं आणि त्याचा व्यवहार याची माहिती याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतं. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि हे जे इंटरनेट जायंट आहेत व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल हे काय करतात ते डेटा युजर्सचा डेटा देतात ॲडव्हर्टायझर्सला आणि मग ॲडव्हर्टायझर्स काय करतात त्यांची जाहिरात करतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. आपण एक्झाम्पल म्हणून फेसबुक घेऊयात. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. या ठिकाणी काही लोक बाईंग करणारे असतात, खरेदी करणारे असतात. या ठिकाणी आपण लोकांना तिथं टार्गेट करू शकतो. वेबसाईट व्हिजिट्स, लोक कुठल्या वेबसाईटला व्हिजिट देतात त्याच्याबद्दलची माहिती मिळते. इंटरेस्ट, लोकांच्या आवडी समजतात. त्यानंतर जॉब रोल्स, लोकांचा जॉब नोकरीच्या बाबतीत माहिती मिळते. डेमोग्राफिक्स, त्यानंतर आकडेवारी मिळते आपल्याला अँड व्हॉट नॉट, आणि आणखी काय पाहिजे. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis technique. आणि ही सर्व माहिती बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक वापरून सर्व माहिती कलेक्ट केली जाते. द सेम गोज फॉर गुगल. गुगलचं पण तसंच आहे. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि जेव्हा लोक गुगलवर काय सर्च करतात याची तुम्ही माहिती घेता तेव्हा लोकांचा कल समजतो. अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स, जेव्हा तुम्ही काय करता एखादी कॅम्पेन मोहीम निर्माण करता त्यावेळेस लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि मग तुम्हाला वेगळे निकाल मिळू शकतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. आणि हे सर्व शक्य झालेलं आहे कशाच्या मदतीनं तर बिग डेटाचा वापर करून हे सर्व शक्य झालेलं आहे. एंटरटेनमेंट अँड मीडिया, मनोरंजन आणि प्रसारमाध्यमं. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, जर आपण आता एंटरटेनमेंट मनोरंजन आणि मीडिया प्रसारमाध्यमं जर घेतले, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल. बिग डेटाचा फोकस कशावर असतो तर लोकांना लक्ष्य करणे. विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. लोकांना योग्य वेळी योग्य कंटेंट म्हणजे घटक दिला जातो. म्हणजे बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज
तुमचे जे भूतकाळातला अभ्यास केला जातो अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. तुम्ही ऑनलाईन काय सर्च करता, तुमची बिहेवियर काय आहे, तशा प्रकारचं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. आणि ही टेक्निक मोठ्या प्रमाणात कोण वापरतं तर नेटफ्लिक्स आणि यूट्यूब वापरतं. टू इन्क्रीज एंगेजमेंट कशासाठी तर एंगेजमेंट गुंतवणूक करण्यासाठी अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आणि ते काय करतं तुम्हाला जास्तीत जास्त महसूल रेव्हेन्यू उत्पन्न करून देतं. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस. आता टेलिव्हिजनवर जे काही ब्रॉडकास्ट होतं, प्रक्षेपण होतं, ते सुद्धा त्यांचे जे सेगमेंट आहेत, त्याचे जे भाग आहेत, त्यांचे व्ह्युअर्स पाहत आहेत, किती व्ह्यूज येत आहेत त्याला ते पाहतात. अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शो अकॉर्डिंगली. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या जाहिरात दाखवतात आणि त्या प्रकारे ते जाहिरात करतात. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू. आणि त्यामुळे त्यांना काय होतो, चांगला रेव्हेन्यू महसूल मिळतो. फ्रॉम ॲड्स जाहिरातीमधून त्यांना महसूल पैसा मिळतो. अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि याच्यामधून काय होतं, मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि त्यांना युजर्स जे आहेत त्यांना एंगेज करण्याचा अनुभव देखील त्यांना मिळतो. पुढचा पॉईंट आहे एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि इंडस्ट्री म्हणजे उद्योग. बिग डेटा हॅज अनडेटेड म्हणजे समृद्ध करणे. द एज्युकेशन इंडस्ट्री इंडस्ट्री म्हणजे उद्योग. शिक्षण उद्योगाला देखील बिग डेटाने समृद्ध केले, श्रीमंत केले. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. आणि त्यांनी काय केलं, त्याला ट्रान्सफॉर्म केले, बदलले. कशामध्ये, लिप्स अँड बाउंड्समध्ये. म्हणजे लिप्स अँड बाउंड्स म्हणजे कायापालट करणे, पूर्णता बदलणे. शिक्षण क्षेत्राला देखील त्यांनी पूर्णता बदलून टाकलेला आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स. आता आपल्याला काय आहे, माहिती मिळते विद्यार्थ्यांची. देअर स्टडी पॅटर्न्स त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतींची. अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स. आणि आपण काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो, बनवू शकतो. कस्टमाइज्ड म्हणजे अँड डायनामिक म्हणजे उत्साही आणि कस्टमाइज्ड म्हणजे सवयीनुसार लर्निंग प्रोग्राम्स शिकण्याचे काही कार्यक्रम बनवू शकतो. अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. एखाद्या वैयक्तिक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार आपण त्यासाठी कोर्स तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याचं जे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन लेवल पातळी असते ती वेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन्ड कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आणि कोर्स मटेरियल आपण जे बनवत आहोत ते विद्यार्थ्यांच्या ज्या डिफरंट रिक्वायरमेंट्स आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत, त्याच्यानुसार आपण तयार करू शकतो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि बिग डेटा काय करतं, ते सोयीचं करतं टू अंडरस्टँड देअर चॉईस. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे, त्यांची चॉईस जी आहे, त्यांची जी आवड आहे ते समजून घेण्यासाठी. विद्यार्थ्यांना काय आवडतं तर ते समजून घेण्यासाठी बिग डेटा आपल्याला चांगली मदत करतं. देअर डिफिकल्टीज त्यांच्या अडचणी काय असतात विद्यार्थ्यांच्या. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस. आणि इन्फॉर्मेशन माहिती रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस आणि विविध कोर्सेसची माहिती देखील देतं आपल्याला. त्यानंतर अँड देअर स्पेशालिटीज आणि त्याची विशेषता देखील सांगतं. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आणि आपल्याला रिझल्ट म्हणजे परिणाम प्राप्त करण्याची संधी देखील मिळते. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि रिझल्टवरून आपण विद्यार्थ्यांची प्रोग्रेस म्हणजे प्रगती, गॉज म्हणजे मोजणे, मोजू शकतो. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ. विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ काय आहे, प्लस पॉईंट कोणते आहेत ते समजून घेऊ शकतो. अँड विकनेसेस विद्यार्थ्यांची कमजोरी कोणती आहे ती देखील आपल्याला समजते त्याच्या साहाय्याने. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर. आणि हे काय करतं, गाईड करतं, मार्गदर्शन करतं विद्यार्थ्यांना रिगार्डिंग द बेस्ट करिअर. कशाच्या बाबतीत तर चांगलं करिअर करण्यासाठी. फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड एबिलिटीज. विद्यार्थ्याची जे मेंटल मेकअप आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, त्याच्या आधारे आणि एबिलिटीज विद्यार्थ्यामध्ये किती क्षमता आहे त्यानुसार आपल्याला कोर्स बनवण्यासाठी ते मदत करतं. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल धिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साईट. आणि जर खोलवर अभ्यास केला
ऑफ ऑल धिस, या सगळ्यांचा, तर धिस वूड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साईट, तर नक्कीच हे आपल्याला नवीन दृष्टी देईल इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री. कशासाठी? तर शिक्षण उद्योगासाठी. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस, आणि याच्यातून कार्यात्मक परिणामकारकता काय होईल? सुधारेल. अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, आणि याच्यामधून काय होईल? तर शिक्षण संस्थांची जे वर्किंग आहे, काम आहे, ते देखील सुधारेल. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स, आणि याच्यामुळे एन्हान्स म्हणजे वाढवणे, प्रोग्रेस म्हणजे प्रगती, ऑफ ऑल स्टुडंट्स, याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होईल. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री, आणि बिग डेटानं काय केले? प्रोव्हाइड केले सोल्युशन, सोडवणूक, टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल म्हणजे संकट, इन द एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण क्षेत्रातलं एक खूप मोठं संकट होतं, ते बिग डेटानं सोडवलेलं आहे. दॅट इज वन, साईज फिट्स ऑल, आणि बिग डेटा म्हणजे अशी साईज आहे त्याची की ते सगळ्यांनाच फिट होतं. सगळ्याच बाबतीतली प्रॉब्लेम बिग डेटा ॲनालिटिक्स सॉल्व करत आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इन्युमरेबल म्हणजे असंख्य. आपल्याला बिग डेटाचे असंख्य उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च. वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी बिग डेटा मदत करतो. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फिनॉमिना, भौगोलिक फिनॉमिना म्हणजे बाबी, भौगोलिक बाबी समजून घेण्यासाठी ते आपल्याला मदत करतं. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, गव्हर्नमेंटच्या ज्या मशिनरी आहेत, यंत्र आहेत, त्याचं स्मूथ वर्किंगसाठी देखील मदत करतं. इट इज अ जिनी इन अवर हँड्स. जिनी म्हणजे जादूगार. बिग डेटा म्हणजे एक आपल्या हातातला जादूगार आहे. इट लाईज इन अवर हँड्स, तो आपल्या हातामध्ये आहे. टू मेक द ऑप्टिमियम यूज ऑफ इट. ऑप्टिमियम म्हणजे सर्वोत्कृष्ट, आणि त्याचा सर्वोत्कृष्ट यूज करण्यासाठी ते आपल्या हातात आहे. फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, आणि त्यासाठी आपण त्याचा यूज करून, बेनिफिट म्हणजे फायदा, मॅनकाइंड म्हणजे मानवजातीचा फायदा करून देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा लेसन आपला संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.